नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर आणि नंतर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की कंपनीचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे नंबर 4 ऑगस्ट 2025 म्हणजे आज जवळपास 12:15 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचे जसेच नंबर आले आहे, या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये एक आपल्याला चांगली रॅली पाहायला मिळाली आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचे नंबर मार्केटला चांगले वाटले आहे आणि म्हणूनच मार्केटने या कंपनीच्या नंबरला थम्स अप दिला आहे. आणि मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी क्वार्टरली नंबरसोबत आज स्टॉक स्प्लिटवर सुद्धा विचार करणार होती. आणि मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:10च्या रेशोमध्ये. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, तसेच शेअर प्राईससुद्धा 10ने डिवाईड होऊन जाईल. परंतु मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 1:10च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर चला स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, इथे सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, कंपनीचा टोटल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 142.46 कोटी रुपयांनी 145.46 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा रेव्हेन्यू जबरदस्तपणे वाढला आहे 16.43 कोटी रुपयांनी 145.46 कोटी रुपये. आणि जर आपण टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 143.19 कोटी रुपयांनी 146.17 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा टोटल इन्कम जबरदस्तपणे वाढला आहे 16.61 कोटी रुपयांनी 146.17 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 11.77 कोटीने 12.15 कोटी. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 10.02 कोटीने 12.15 कोटी रुपीज. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 155.71 कोटी रुपयांनी 167.92 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 35.81 कोटी रुपयांनी 167.92 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 131.07 कोटी रुपयांनी 146.83
30 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे वाढला आहे. 37.72 कोटी रुपयांनी 146.30 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 25.91 रुपीजने वाढून 28.92 रुपीज आला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7.46 रुपीजने वाढून 28.92 रुपीज आला आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस पहिले होता 19,500 कोटी रुपये, नंतर जवळपास 30,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 31,040.17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ते करंटली 0 आहे. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते सुद्धा लॉंग टर्म पिरियडपासून 0च आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता जवळपास 40 कोटी रुपये, नंतर होता जवळपास 350 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते करंटली आहे 22.53 कोटी रुपीज. आणि मित्रांनो, आपण जर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, FISची होल्डिंग आहे 2.54%, DISची होल्डिंग आहे 0.53%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.05%. आणि मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%. आणि मित्रांनो, यांच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच इथे गव्हर्नमेंट प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सगळ्यात पहिले फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि नंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.